Good morning, students. Today we are going to start our fifth lesson, class 6 standard, fifth lesson. Lesson name is articles. Okay. क्लास आहे आपलं 6वी आणि आपण आज 5व्या लेसनला स्टार्ट करणार आहोत. लेसन नेम आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स मीन्स उपपदे इन मराठी. आर्टिकल्स मीन्स उपपदे. उपपदे. Okay. Now look here. The words the and a or an are called articles. Articles कशाला म्हटलं जातं बघा. The, a or an are called articles. हे जे the, a, an आहे त्यांनाच आपण काय म्हणतो आर्टिकल्स असे म्हणतो, उपपदे असं म्हणतो. यूज ऑफ a and the. बघा आता यूज पाहायचं आहे आपल्याला. यूज म्हणजे काय? वापर, उपयोग. ओके. यूज ऑफ a and the. Note the use of a and the in the following. I returned the pen. I returned the pen. That means some particular pen. Some particular pen. या ठिकाणी जे the article वापरलेले आहे ते particular pen साठी वापरलेले. कशासाठी वापरलेले? Particular pen साठी. ओके. I want a pen. I want a pen. या ठिकाणी article जे वापरलेले a pen म्हणजे any pen. I want a pen. A pen हे काय? इनडेफिनिट आहे म्हणजे कुठलाही पेन असेल एनी पेन साठी आपण वापरलेलं आहे. पण ज्यावेळेस आपण द पेनचा उल्लेख करतो त्यावेळेस ते काय असतं? पर्टिक्युलर पेन असतं. ओके. डेफिनेशन. लुक हियर. द वर्ड ए और एन इज कॉल्ड द इनडेफिनिट आर्टिकल. बघा या ठिकाणी ए आणि एन जे आहे त्यांना आपण काय म्हणतो? इनडेफिनिट आर्टिकल म्हणतो. अनिश्चित. ओके. इनडेफिनिट म्हणजे काय? अनिश्चित आर्टिकल आहे. कुठले? ए एन. बिकॉज इट लिव्स इनडेफिनिट द पर्सन और थिंग टॉक अबाउट. कारण की ते काय असतात? इनडेफिनिट व्यक्तीविषयी बोलले जातात. म्हणजे की जे की काय असतात की निश्चित असं नाम शो करत नाहीये. त्यावेळेस आपण काय करतो की हे आर्टिकल्स वापरतो. कुठले? ए एन. Remember this. Okay. Now look here. It leaves indefinite the person or thing talk about. Next, the word the is called the definite article. या ठिकाणी जे आलेलं the article आहे बघा ते कशासाठी वापरले जातात? डेफिनेट आर्टिकल म्हणून वापरले. The word the is called definite article. निश्चित म्हणजे विशिष्ट असं निश्चितपणा असतो त्यावेळेस आपण काय करतो? द हे आर्टिकल वापरतो. ते तुम्हाला लक्षात राहील. आणि इनडेफिनिट असेल, अनिश्चित असेल तर त्यावेळेस आपण ए किंवा एन वापरतो. ओके. नाउ लुक हियर. बिकॉज इट पॉइंट आउट सम पर्टिक्युलर पर्सन और थिंग. कारण का? कारण ते पर्टिक्युलर पर्सन आणि थिंगला ते काय करतं? इंडिकेट करते किंवा पॉइंट आउट करते. The word the is called the definite article because it point out some particular person or thing. Look here, read the following sentences. खालील sentences read करायचे. The first one, a boy met a man with an elephant. A boy met a man with an elephant. The boy saw the man feed the elephant. Okay. The another example is here. The boy saw the man feed the elephant. Okay. Look here. First मध्ये सुरुवातीला आपण काय केले? A वापरलेले. A boy met a man with an elephant. म्हणजे सर्व ठिकाणी अनिश्चित वापरलेले, इनडेफिनिट वापरलेले. इनडेफिनिट ज्यावेळेस आपल्याला माहित नसतं त्यावेळेस आपण ए आणि एन चा उपयोग करतो. या आर्टिकलचा, उपपदांचा उपयोग करतो. कारण आपल्याला डेफिनेट माहित असतं का? नाही. इनडेफिनिट असतं त्यावेळेस आपण ए आणि एन या आर्टिकलचा उपयोग करत असतो. पण ज्या वेळेस आपण सेकंड टाइम त्यांचा उल्लेख करत आहोत त्यावेळेस आपण काय करतो? आपल्याला निश्चित माहित असतं की कोणता मुलगा, डेफिनेट माहित असतं त्यावेळेस आपण द या आर्टिकलचा उपयोग करत असतो. पर्टिक्युलर पर्सन ज्यावेळेस असतं विशिष्ट त्यावेळेस आपण द चा. सो दॅट इन द सेकंड एक्झाम्पल और इन सेकंड लाईन द बॉय. कारण आपल्याला सुरुवातीला माहिती आहे आपण कोणत्या बॉय विषयी
याच्यामध्ये आपल्याला माहित नाही म्हणून आपण अनिश्चित आहे, पण सेकंड टाइम आपल्याला माहित आहे त्यामुळे आपण या ठिकाणी वापरलं द बॉय. द बॉय सॉ द मॅन. द मॅन कोणता माणूस? निश्चित माणसाला त्याने पाहिलेला आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा आर्टिकल वापरलेला आहे द. फीड द एलिफंट. आता या ठिकाणी ॲन एलिफंट अनिश्चित आहे, कुठला एलिफंट माहित नाहीये, पण या ठिकाणी निश्चित माहिती आहे की कुठल्या एलिफंटला खाऊ घालत आहे, फीड करत आहे. तर त्यामुळे ज्यावेळेस फर्स्ट टाइम असतं, इनडेफिनिट असतं त्यावेळेस ए एन आपण वापरतो आणि ज्यावेळेस डेफिनिट असतं त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापरतो. ओके, नाउ लुक हियर. अ मॅन वन्स सेल्ड ऑन अ शिप टू an island. The people of the island saw the man come off the ship. ओके, सुरुवातीला बघा या ठिकाणी वापरलेला आहे a man once sailed on a ship to an island. या ठिकाणी बघा वापरलेले काय आहेत आपले ए वापरलेले, अनिश्चित माहित नाही, ए शिप वापरलेले an island. ठीक आहे, आयलँड तर आपल्याला माहिती आहे की आपण जे वॉवेल्स आहेत त्याच्यापूर्वी अँड वापरत असतो. ठीक आहे, द पीपल ऑफ द आयलँड. लुक हियर. या ठिकाणी आयलँड कुठले आता निश्चित माहिती आहे आपल्याला, त्यासाठी आपण आयलँडच्या अगोदर द निश्चित वापरलेले. ओके, आयलँड सॉ द मॅन. सॉ द मॅन. द मॅन निश्चित असा एक माणूस. द मॅन कम ऑफ द शिप. आणि या ठिकाणी द हे सुद्धा कुठल्या शिप आहे, कुठले जहाज आहे हे सुद्धा निश्चित माहित असल्यामुळे आपण द हे आर्टिकल वापरले. ज्यावेळेस पहिल्यांदा उल्लेख असतो इनडेफिनिट आर्टिकल वापरायचे, ज्यावेळेस दुसऱ्यांदा उल्लेख असतो त्यावेळेस डेफिनिट आर्टिकल आपण त्या नावांच्या अगोदर घेत असतो. ओके, नाउ लुक हियर. अ ट्रॅव्हलर फॉलोड अ path through a forest and came to a bridge over a river. He crossed the bridge over the river and was glad to leave the path through the forest behind him. Okay, सुरुवातीच्या 2 लाईन्स मध्ये काय दिलेले आहे, इनडेफिनिट आर्टिकल वापरलेले आहेत आणि त्यानंतरच्या लाईन्स मध्ये आपण डेफिनिट आर्टिकल वापरलेले आहेत. A traveler, look here, a traveler follow means पाठलाग करणे, त्याचा मार्ग करणे, मार्गक्रमण करणे, like that. A traveler follow a path म्हणजे मार्ग. ओके, रूट म्हणजे आपण माहिती ना रूट, like that. A path through a forest. या ठिकाणी कुठल्या जंगलातून कुठला ट्रॅव्हलर रस्ता काढतोय आपल्याला माहिती आहे का? नाही, अनिश्चित आहे, इनडेफिनिट आहे, त्याच्यामुळे आपण ए वापरलेला आहे. ओके, अँड केम टू ए ब्रिज. आता ए ब्रिज आलेला आहे, कोणत्या ब्रिजवर आलेला आहे हे आपल्याला माहिती आहे का? निश्चित नाही, म्हणून आपण या ठिकाणी इनडेफिनिट असेल तर ए आर्टिकल वापरले. ब्रिज ओव्हर ए रिव्हर. एका नदीवरच्या पुलावर आलेला आहे, पण कुठली नदी आहे आपल्याला माहित नाही, इनडेफिनिट आहे, अनिश्चित आहे. ही एक ट्रॅव्हलर आहे, जो प्रवासी आहे, जंगलातून रस्ता काढत असताना एका नदीच्या पुलावर आलेला आहे, अशा पद्धतीचा अनिश्चित आहे. पण ज्या वेळेस आपण दुसऱ्यांदा त्याचा उल्लेख करतो, ही क्रॉस द ब्रिज. आता हे द ब्रिज ही कोणासाठी वापरलंय? त्या ट्रॅव्हलसाठी. ही क्रॉस द ब्रिज, कारण ब्रिज आता आपल्याला निश्चित माहिती आहे, या ठिकाणी आपण द वापरलेला आहे. या ठिकाणी जे ब्रिज होतं त्या अगोदर आपण वापरलं होतं ए, पण या ठिकाणी आपण काय वापरणार? द वापरणार, कारण निश्चित आपल्याला माहिती आहे कुठल्या पुलावर आहे तो. ठीक आहे, द ब्रिज ओव्हर द रिव्हर. आणि कुठल्या नदीवर आहे, कुठल्या नदीबद्दल तो बोलतोय निश्चित, त्याच्यामुळे आपल्याला ते माहिती आहे, पण डेफिनेट आर्टिकल त्या ठिकाणी आपण यूज केले. अँड वॉज ग्लॅड टू लीव्ह द पाथ. आणि त्याला आनंद होत आहे की तो पाथ, तो मार्ग सोडत आहे. थ्रू द फॉरेस्ट बिहाइंड हिम, जो की जंगलाचा रस्ता सोडून आता पुढे आलेला आहे, त्यामुळे त्याला आनंद होत आहे. पाथ, या ठिकाणी जे आलेला पाथ आपल्याला कुठला मार्ग आहे ते निश्चित माहित नव्हतं, इनडेफिनिट, म्हणून त्या ठिकाणी आपण ए वापरलं. आणि या ठिकाणी आपण काय वापरले? कारण आपल्याला कुठला मार्ग माहित आहे, कारण आपण सेकंड टाइम आपण काय केलेलं आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. ओके, नाउ द 2 lines is here. Look here.
You can easily understand. Next, it will be seen that when we speak about a thing for the first time, we generally use a or an. बघा खूप important lines आहे. It is very important. It will be seen that हे आपल्याला पाहण्यात येतं, आपण पाहू शकतो. When we speak about a thing, ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूविषयी बोलतोय for the first time, पहिल्यांदाच बोलत आहोत, त्यावेळेस we generally use a or an. त्यावेळेस आपण काय वापरतो? जनरली a आणि an वापरतो. ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम बोलायलो, कधी बोलायलो? फर्स्ट टाइम बोलत असो तर आपण आर्टिकल कुठले वापरतो? a or an. ओके. when we speak about the same thing, ज्यावेळेस आपण सेम थिंग बद्दल, त्याच गोष्टीबद्दल अगेन पुन्हा बोलत असू, we generally use the. आपण ज्यावेळेस त्याच गोष्टीबद्दल पुन्हा बोलत असू तर त्यावेळेस आपण कोणतं आर्टिकल वापरतोय? the. ओके. यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट. ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम एखाद्या थिंग बद्दल, एखाद्या वस्तूबद्दल बोलत आहोत तर त्यावेळेस आपण a or an आर्टिकल वापरतो. पण ज्यावेळेस आपण सेम थिंग बद्दल, त्याच वस्तूबद्दल परत बोलत असू तर त्यावेळेस आपण the आर्टिकल वापरतो. ओके. In today's grade, we learn about what is meant by the articles. Articles means there are three kinds. Okay, that means there are three numbers. First one is a, second one is and third one is the. There are two kinds of articles. Their first one is definite article and next one is indefinite article. First one is indefinite article, अनिश्चित article, अनिश्चित उपपदे, and definite article. डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय की निश्चित उपपदे. निश्चित मध्ये असतं द असतं, निश्चित मध्ये काय असतं? द असतं, आणि इनडेफिनेट मध्ये ए आणि एन असतात. आर्टिकल्सचे टू काइंड्स, indefinite and definite articles. Okay, and how to use, you can easily understand that when generally we are speaking to first time of that things, we are speaking about that thing only first time. That time we use indefinite article a or and when we are talking about the same thing again, that time we use definite article, that is the. I hope you can easily understand the all content related with this topic. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.